पाहूयात पुढची मोठी बातमी। गुटखा व्यापाऱ्यांवरती कोट्यवधींच्या वसुलीसाठी अनिल देशमुखांवरती दबाव टाकण्यात आला असा एक गंभीर आरोप श्याम मानव करताना दिसतात। अजित पवारांनी अनिल देशमुखांवरती दबाव टाकल्याचा हा आरोप आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांचा हा आरोप आहे। पार्थ पवारांच्या उपस्थितीमध्ये देवगिरीवरती देशमुखांकडे वसुलीचा आग्रह करण्यात आला। तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांकडून तत्कालीन गृहमंत्र्यांवरती वसुलीसाठी दबाव टाकण्यात आला असंही श्याम मानव म्हणतात। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब यांना अडकवण्यासाठी देशमुखांवरती दबाव होता। अनिल देशमुख हे अजित पवार यांच्या दबावाला बळी पडले नाहीत असा दावा सुद्धा श्याम मानव करताना दिसताय। त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अनिल देशमुखांना बोलावलं, म्हणजे मला बोलावलं, आणि त्यावेळेस पार्थ हजर होते त्यांचा मुलगा, आणि त्यांनी त्यांच्या बंगल्यावरनं देवगिरीवरनं मला आदेश दिला की हे जे गुटकेवाले आहेत त्यांच्याकडनं दर महिन्याला इतके करोड रुपये गोळा करा। या 4 ॲफिडेव्हिटवर तुम्ही सही करून दिली तर तुम्हाला ईडी लागू होणार नाही। देशमुखांनी खूप विचार केला, नाही म्हटलं। नाही म्हटल्यावर पुन्हा निरोप आला की तुम्हाला अजितदादांबद्दल बोलणं शक्य नसेल तर ठीक आहे, सोडून द्या, बाकी 3 ॲफिडेव्हिटवर तुम्ही सही करून द्या। अनिल देशमुखांनी खूप विचार केला की सही करणं याचा अर्थ महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी सही करणं, याचा अर्थ त्यांच्या पोलीस चौकशी त्या गोष्टी समोर आलेल्या आहेत। याचा अर्थ हे तिघही जेलमध्ये जाणार, उद्धव ठाकरे जेलमध्ये जाणार, आदित्य ठाकरे जाणार, अनिल परब जाणार, आणि त्या माणसानं सही दिली नाही आणि स्वतः 13 महिने जेलमध्ये गेले। म्हणून मी त्यांचं जाहीररित्या अभिनंदन करत असतो आणि कौतुक करत असतो की याला खरा मर्दपणा म्हणतात। दरम्यान या सगळ्या आरोपांवरती भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात। की एखाद्या व्यक्तीकडे अधिकृत काही माहिती आहे असा त्याचा दावा असेल आणि स्वतःवर अंधविश्वास नाही तर विश्वास असेल तर अशांना पोलीस स्टेशनमध्ये बसवलं पाहिजे, कारण आपल्या संविधानात ती तरतूद आहे आणि त्यांच्याकडून माहिती घेतली पाहिजे। पण आता अजूनही आमचं सरकार काही या बाबतीमध्ये गंभीर होताना दिसत नाही आहे। जर त्यांच्याकडे एवढी गंभीर माहिती असेल तर ती माहिती त्यांच्याकडून काढण्यासाठी जे जे करावं लागेल ते केलं पाहिजे यंत्रणांनी। यंत्रणा तर निष्पक्ष आहे ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।